नमस्कार श्रोते हो. मी आशा करतो की आपण सर्व कुशल मंगल आहात. आज आपण ऐकणार आहोत पद्मपुराणातील कथा, त्यामधील शूद्राचे स्वर्गावरोहण. एक महान भाग्यवान शूद्र होता. त्याला कशाचाच लोभ नव्हता. जे मिळेल ते खाऊन मोठ्या कष्टाने तो उदरनिर्वाह करीत असे. दोन जुनी पुराणी फाटकी वस्त्रे व एक साधे पात्र एवढीच त्याच्या मालकीची होती. कधी त्याला लाभ झाला नाही की तो दुसऱ्याचे धन कधीच घेत नसे. त्याला ना नवीन वस्त्राचा लोभ ना सोन्याचा लोभ. त्याला वाटे धनाचा लोभ फार वाईट, त्याचे रक्षण करावे लागते. हे एक अहंकाराचे स्थान होते. तितका लाभ तितका लोभ वाढतो. लोभग्रस्त मनुष्य नेहमीच नरकात जातो. गुणहीन द्रव्याने आपली पत्नी मुले यांना उन्माद चढेल याची त्याला भीती वाटायची. बुद्धीत भ्रम होईल. भ्रमाने मोह व अहंकार यांची निर्मिती होते. यातून क्रोध निर्माण होऊन सर्व तपस्या फुकट जाते. या शूद्राच्या निर्लोभी वृत्तीची परीक्षा अनेकदा झाली. मगध देशातील एका नदीच्या तटावर एका फळाच्या करवंटीत एक सोन्याचा तुकडा या शूद्राला दिसला, पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. एकदा भगवंतांनीच क्षपकाचे रूप घेऊन त्याच्या गावी येऊन ते लोकांना त्यांचे भाग्य सांगू लागले. भूतकाळातील घटना लोकांना पटत गावात चर्चा होऊन क्षपणाकाचा लौकिक वाढला. तेव्हा या शूद्राची स्त्री त्याच्याजवळ येऊन स्वतःचे भाग्य विचारू लागली. क्षपणकाने तिच्या मनाचा हेतू ओळखून म्हटले, महाभागे, विधात्याने आज मोठे धन तुला दिले होते, पण तुझ्या मूर्ख पतीने ते सोडून दिलं. तुझ्या घरात धनाचा अभाव आहे, पण तुझा पती जिवंत आहे तोपर्यंत तुला असंच दारिद्र्य जीवन जगावे लागेल. माते, तू आपल्या घरी जा आणि पतीस त्या धनासंबंधी विचार. क्षपणकाचे हे बोलणे ऐकून शूद्र स्त्री घरी आली. तिने धनाची गोष्ट करू लागली. तेव्हा शूद्राचा मोठा विस्मय वाटला. तो आपल्या पत्नीला घेऊन क्षपणकाकडे आला व म्हणाला, क्षपणका, सांग, तुला काय म्हणायचं आहे? अरे, तुला प्रत्यक्ष धन प्राप्त झालं होतं, पण तू त्याची अवज्ञा करून त्याचा त्याग केलास. असं का केलंस? तुझ्या भाग्यातच धन नाही असं दिसतंय. धनाच्या अभावाने तू घरातील सर्वांना दुःख देशील. त्यामुळे प्रत्येक दिवशी मृतासारखं जीणं जगावे लागेल. तू शीघ्र त्या धनाचा स्वीकार करावास. क्षपणका, मला धनाची इच्छा नाही. संसार बंधनात धन विघ्न आणणार आहे. त्यात फसलेल्या मनुष्याचा उद्धार कसा होणार? धन असलं की चोर, बंधुबांधव, राजा यांच्यापासून भीती निर्माण होते. धनी माणसानं धन हडप करण्यासाठी लोक त्याला मारायला टपलेले असतात. मग धनापासून सुख कोणतं? धन हे प्राणघातक व पापसाधक आहे. धनीचं घर म्हणजे कामादी विकारांनी निकेतन होय. धनामुळेच दुर्गती प्राप्त होते. मग त्याच्याजवळ धन त्यालाच मित्र मिळतात. त्याला सर्व बंधू बांधव विचारतात. कुलशील, पांडित्य, रूप, भोग, यश, सुख ही सारी धनाने मिळतात. धनहीन माणसास त्याची स्त्री सोडून देते. पुत्र सोडतात. जन्मापासून दरिद्रीत धर्माचं अनुष्ठान कसं करणार? स्वर्गप्राप्ती करून देणारा यज्ञ, वापी तडाग निर्माण करून पाण्याची सोय करणे, दान करणे या गोष्टी धनाशिवाय कशा होणार? व्रताचं पालन, धर्मोपदेशानं श्रवण, पथ्यसेवन, औषधाचा संग्रह, आपल्या शरीराचं रक्षण, शत्रूवर विजय इत्यादी कार्य धनानंच होतात. धन असलं की त्याचं दान करून स्वर्गात प्राप्ती होते. कामनांचा त्याग करून सर्व व्रताचे पालन होईल. क्रोध सोडला की सर्व तीर्थाचे सेवन होईल. दया जपा समान आहे. संतोष हे शुद्ध धन. अहिंसा ही सर्वात मोठी सिद्धी. सांगाचं भोजन,
अमृता समान असतं. उपवास ही थोर तपस्या आहे. संतोष हाच माझ्या घराचा मोठा भोग आहे. कवडीचं दान हेच माझ्यासारख्यांचं महादानासारखं आहे. परक्यांची स्त्री माता व परक्यांचं धन हे माती समान मानावं. परस्त्री संप्रेपणी सारखी भयंकर आहे. हा विचारांचा धागा माझा यज्ञ म्हणून मी धनाची इच्छा करीत नाही. मी खरं सांगू, पायाला चिखल लागून तो धुण्यापेक्षा त्याला स्पर्श न करण्याचं अधिक चांगलं नाही का? शूद्राने असे म्हणतात. संपूर्ण देवांनी त्याच्या शरीरावर मस्तकावर फुलांची वृष्टी केली. नगारे वाजू लागले. गंधर्वाची गाणी सुरू झाली. आकाशातून एक विमान खाली भूमीवर आले. देवांनी त्याला म्हटले, धर्मात्मा, या विमानात बैस. सत्यलोकात जाऊन दिव्य भोग आता तुला भोगता येतील. अनंत कालाच्या पुण्याने हे फल तुला मिळेल. एवढ्यात तो शपणकही आला व विष्णूंनी आपले मूळ रूप प्रगट केले. ते त्याला म्हणाले, महामुने, मी साक्षात विष्णू आहे. तुझा धर्म जाणून घेण्यासाठी आलो. तू आता तुझ्या परिवारासह या विमानात बैस आणि स्वर्गात चल. दिव्य आभूषणी वस्त्री यांनी सुशोभित होऊन तो शूद्र परिवारासह स्वर्गात गेला. सर्व लोभ, सर्व ही धन त्याचा त्याग करण्याच्या वृत्तीने तो स्वर्गात गेला. माझी पद्मपुराणातील शूद्राचे स्वर्गावरोहण ही कथा आपण शांतपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद. माझ्या या कथेला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.